सुप्रभात, मी सुवर्णा. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सुरुवात करूया आपण बातम्यांना. देवाच्या मनात असेल तर मुंबईमध्ये आपला महापूर होईल असं वक्तव्य केलंय उद्धव ठाकरे यांनी. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे विरुद्ध भाजप शिवसेनेत कडवी झुंज झाली. यात भाजपनं बाजी मारली तर ठाकरे बंधूंना 72चा आकडा ओलांडता आला नाही. महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि निकालांवर भाष्य केलं. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपला जोरदार टोले हाणले. उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी जोरदार उत्तर सुद्धा दिलंय. व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल. देवाच्या म्हणजे माझ्या मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापूर करायचा आहे. तुम्ही आमचा सोडू. देवाची इच्छा असेल तर महापूर होईल. देवाचं म्हणजे देवाची, मेवाची नाही. देवाची इच्छा असेल तर महापूर होईल. देवाचं म्हणजे देवाची, मेवाची नाही. भाजप पक्ष जरी कागदावर दिसत असला तरी जमिनीवर उरला नाहीये अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर काय दिलं ते बघा. थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपली असेल पण जमिनीवरती संपू शकत नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये. कारण तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना पुसली जाणारी शाही वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते. एवढ्या जागा गेल्या 3 निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळची एकत्रित त्यांना मिळाल्या नव्हत्या. त्यांचा 3ही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे आणि पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत. त्यामुळे आता कोण काय म्हणतं, काय असतं की गिरा तो क्या हुआ टांग तो ऊपर थी असे म्हणणारे खूप लोक असतात. त्याच्यावर फार काही बोलायचं नसतं. ठाकरेंनी अजून मला शुभेच्छा दिलेल्या नाहीयेत असं फडणवीस म्हणाले. त्यावर ठाकरेंनी टोला हाणला. त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात का? उद्धव ठाकरे साहेबांशी तुम्हाला नाही, माझं काही बोलणं झालं नाही. अद्याप तरी शुभेच्छा आल्या नाहीत. नाही, माझं काही बोलणं झालं नाही. अद्याप तरी शुभेच्छा आल्या नाहीत. शुभेच्छा द्यायला मी तेवढा काही खतरूड नाहीये. पण साहजिकच आहे, एवढं सगळं त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्यांना टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 165 जागा लढवल्या होत्या तर 53 जागांवर मनसेनं निवडणूक लढवली. यापैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 तर राज ठाकरेंच्या मनसेला 6 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंना अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्यानंतर आता मुंबई महापालिकेतील या निकालावर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. काय पोस्ट केली आहे ते आपण बघूया. खचून न जाता पुन्हा कामाला लागा असं ते म्हणतायत. मनसे शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचं अभिनंदन. ही निवडणूक अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी होती. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. मनसेला यावेळी अपेक्षित यश मिळालं नसल्याचं दुःख आहे. आपले नगरसेवक तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आपली लढाई मराठी माणसाची, समृद्ध महाराष्ट्रासाठीची. मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी सोडणार नाहीत. आपल्याला मराठी माणसाच्या पाठीशी ठाम उभं राहायचंय. दरम्यान महानगरपालिकेच्या निकालांसंदर्भात शर्मिला ठाकरेंनी काय म्हटलं बघूयात. आमचे 0 आमचे सगळे नगरसेवक नेले होते. उद्धवचे माळते गेल्याला 84 का काय ते होते, त्यातले सगळे नेले होते. 60-65 नेले होते. त्याच्यावरती आम्ही 6 आलो आणि उद्धवचे माळमध्ये 65-66 असतील. सो आम्ही
खूप चांगली लढत दिली आहे आणि परत मी सांगते खूप चांगली लढत विदाऊट एनी आपण असं म्हणतो की सैन्याला निदान धान्य वगैरे तरी पुरवायला लागतं तेवढं धान्यच आम्ही पुरवलं आणि तिथे म्हणजे तोफ मिसाईल्स सगळं असून सुद्धा आम्ही खूप चांगली लढत दिली. कसं आहे की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही. तुम्ही पण बघत होतात की कमळाच्या पाकिटातनं शिंदे कमळाला पकडतायत, कमळ शिंदेना पकडताय, ते अजित पवारांना पकडतायत. म्हणजे 5-5, 10-10 हजार रुपये जर मतदारांना तुम्ही देत असाल तर तसे आम्हाला करायचं पण नाही की आम्हाला काम करायचंय पुढचं, आम्हाला पैसे वाटून मतदान नको. दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीचा मनसेला फटका बसल्याचं सांगत या निवडणुकीत मनसे बिगेस्ट लूजर ठरल्याची टीका फडणवीसांनी केली. मी हे आधीच सांगितलं होतं कारण मला राजकीय दृष्ट्या दिसत होतं की या युतीमध्ये सगळ्यात मोठं त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण द बिगेस्ट लूजर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं हे मनसे राहील. आणि माझं जे भाकीत होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे. त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही. उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतोय. चला, त्याच्यामुळे सगळ्यात डॅमेज होणारा पक्ष जर महाराष्ट्रातला कुठचा आहे तर तो मनसे आहे. पण मनसेची मताची जी गॅप होती ही सगळी पूर्वीची मनसेनं युबीटीला ट्रान्सफर करून भरून काढली आणि मनसेच्या जीवावर आज युबीटी पुन्हा एकदा छाती फुलून आमच्या समोर उभी आहे. हिंदीची सक्ती आणती असं सांगून त्यांना आमच्यापासून दूर नेलं, त्यांच्यावर जाळं टाकलं भावनिक. आणि त्यांचा स्वभाव हा संवेदनशील असल्यामुळे ते तिकडे गेले. पण ते गेल्यानंतर सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठा फटका हा मनसेला बसणार. नाही, आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला ना, त्यांना निवडून पण आला. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली, असं काही नाही आहे. दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता खूप छान, कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक दिलाने आम्ही लढलेलो आहोत. आता आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. इंदापूर नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांसह गारटकरांनी पक्षप्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील यांनी काँग्रेस पक्षातील आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. मावळमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांनी भाजपत प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या पत्नी मेघा भागवत यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना संबोधित केलं. पुण्याच्या जनतेनं दिलेला कौल सगळ्यात मोठा. कोणी कितीही मोठा असला तरी महापालिकेमध्ये चुकीच्या गोष्टी खपून घेतल्या जाणार नाहीत असं सांगणारा हा निकाल आहे. महापालिकेमध्ये उन्माद, पारदर्शकतेचा अभाव कुठल्याही पद्धतीनं सहन करून घेणार नाही असं त्यांनी ठणकावलं. पुणे महापालिका भाजपनं जिंकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यामध्ये जाऊन विजयी नगरसेवकांचं अभिनंदन केलं. यावेळी फडणवीसांना लाडू भरवत मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. पुण्यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांनी कानमंत्र दिला. पुण्यातील सगळ्या 119 नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. भाजप नेत्या नवनीत राणा यांना पक्षातून निष्कासित करा अशी मागणी भाजपच्या पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आमचा पराभूत जनतेनं नाही तर नवनीत राणांनी केला असं उमेदवार म्हणाले. मी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलो. कात्र्याच्या जनतेनं अनेकांना जमिनीवर आणलं असं म्हणत पुण्याचे नवनिर्वाचित नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी वसंत मोरेंना टोला हाणला. वसंत मोरेंनी कात्रजचा पाया रचला, मी कळस बांधेन असं ते म्हणाले. समरजित घाटगे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशा चर्चांना उधाण आलंय. त्याला कारण म्हणजे कोल्हापुरातील निवडणुकीनंतर समरजित घाटगेंनी सोशल मीडियावरचे कव्हर फोटो बदलल्यानं चर्चांना उधाण आलंय. भगव्या रंगातले कव्हर फोटो चर्चेचा विषय ठरलाय. सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये पूजा वाडेकर या 23 वर्षाच्या तरुणीनं विजय मिळवला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपनं जास्तीत जास्त युवा मतदारांना संधी दिली. सोलापुरामध्ये व्यक्ती नाही तर पक्षच मोठा हे सोलापूरकरांनी दाखवून दिलं असं म्हणत जयकुमार गोरेंनी देशमुखांना उत्तर दिलं. तर प्रणिती शिंदेंनी दिल्लीतून बोलण्यापेक्षा कधीतरी जमिनीवर यावं असं म्हणत त्यांनी जोरदार टोला हाणला.
सोलापुरातील विजयानंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जयकुमार गोरेंना फडणवीसांनी पेढा भरवून त्यांचं अभिनंदन केलं. सांगली महापालिकेतील काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा आमदार विश्वजित कदमांनी सत्कार केला. विकासाकरता काम करण्याच्या सूचना यावेळी विश्वजित कदम यांनी दिल्या. चंद्रपुरातील पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत वाद समोर आलाय. भाजपला बहुमत का मिळालं नाही यावर उत्तर देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर खापर फोडलं. ऐनवेळी जोरगेवार गटानं 17 एबी फॉर्म्स बदलल्यानं निकालावर परिणाम झाला असं मुनगंटीवार म्हणाले. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगरकर विजयी झालेले आहेत. जालना महापालिकेमध्ये श्रीकांत पांगरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गौरी लंकेश हत्या प्रकरणामध्ये मी निर्दोष आहे असं पांगरकर म्हणाले. मुंबईतील विजयानंतर मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये सेलिब्रेशन करण्यात आलं. मुंबईमध्ये भाजपच नंबर 1चा पक्ष असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठी माणूसही भाजपसोबत आहे हे सिद्ध झालं. एकही मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना टोला हाणला. बिगेस्ट लूजर मनसे असेल हे माझं भाकीत खरं ठरलं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला हाणला. युतीचा फायदा नाही फक्त उद्धव ठाकरेंना फायदा झाल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं असं म्हणणार नाही तर पुणेकरांनी आमच्या नेत्यांना स्वीकारलंय असं विधान अजित पवारांच्या पराभवावर मुख्यमंत्र्यांनी केलं. पुण्यातील विजयाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. आता आपण एक सविस्तर बातमी बघूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातल्या विजयानंतर पुण्यामध्ये गेले आणि नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत त्यांनी संवाद त्यांच्याशी साधला, त्यांना संबोधित केलं. पुण्याच्या जनतेनं दिलेला कौल सगळ्यात मोठा आहे. कोणी कितीही मोठा असला तरी महापालिकेत चुकीच्या गोष्टी खपून घेतल्या जाणार नाहीत असं सांगणारा हा निकाल आहे. महापालिकेमध्ये कुठल्याही पद्धतीनं उन्माद, पारदर्शकतेचा अभाव कुठल्याही पद्धतीनं सहन करून घेतला जाणार नाही असं त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना ठणकावलं. जो काही पक्ष पुढे काही निर्णय करेल त्या निर्णयानुसार ज्यांना जबाबदारी मिळेल त्यांनाही मी अतिशय विनम्रपणे सांगतो, आपल्याला जो काही कारभार चालवायचा आहे तो पारदर्शी प्रामाणिकतेतून चालवायचा आहे. महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही. महानगरपालिका हा आपला व्यवसाय नाही. महानगरपालिका सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं एक उपकरण म्हणून या ठिकाणी आपण आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. त्यामुळे तशाच पद्धतीचा व्यवहार हा महानगरपालिकेमध्ये सर्वांकडून अपेक्षित आहे. आज आनंदाचा दिवस असला तरी देखील आनंदाच्या दिवशी 2 कडवट शब्द देखील सांगितले तर बरे असतात. तर ते आजच सांगतो की कुठल्याही पद्धतीनं उन्माद, कुठल्याही पद्धतीनं हाय हँडेडनेस आणि कुठल्याही पद्धतीनं पारदर्शितेचा अभाव हा मी काही झालं तरी खपवून घेणार नाहीये. त्या संदर्भात कोणी किती मोठा असला तरी देखील आता या जनतेच्या मॅन्डेटपेक्षा मोठं कोणी नाही. बघा, आपल्याला हे जे मॅन्डेट मिळालं आहे हे मॅन्डेट खऱ्या अर्थानं लोकांनी सांगून दिलं आहे की तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि म्हणून आपण जर त्या अपेक्षा पूर्ण करणार नसलो तर त्या जागेवर राहायचा आपल्याला अधिकार असणार नाही आहे. आणि म्हणून पुन्हा सगळ्यांना सांगतो की आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या महानगरपालिकेच्या संचलनामध्ये आपल्याला पारदर्शिता आणायची आहे. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. बुलेटिनमध्ये स्वागत. बघणार आहोत सकाळच्या 100 बातम्या. अटल सेतूच्या पथकरामध्ये आणखी 1 वर्ष सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता पथकरामध्ये 50% सवलत देण्याच्या जुन्या निर्णयाची मुदत वाढवण्यात आलेली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाअंतर्गत विविध वसाहतींमधील गाळेधारक, भूखंडधारक यांच्याकडे 25 कोटी भूभाडं आणि सेवा शुल्क थकीत आहे. हे शुल्क वसूल करण्याकरता वसाहतीत जाऊन वसुली करण्याचे आदेश कोकण मंडळ मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. गुलाबी थंडीच्या पोषक हवामानामुळे भरीत वांग्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं होतं.
त्यामुळे दर 25 ते 30 रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. यंदा पोषक हवामानामुळे उत्पादन जास्त झाल्यानं किंमत सामान्य हंगामाच्या तुलनेमध्ये कमी झाली आहे. चोपड्यामध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये 150 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीची राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढत असतानाच महायुतीतील घटक पक्षांमध्ये शेजारची खुर्ची मिळवण्याकरता चुरस बघायला मिळते. जळगाव महापालिकेमध्ये महायुतीला तब्बल 69 जागांवर बहुमतानं विजय मिळाल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असा आशावाद उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. भाजपला कागदावरची शिवसेना संपवता आली, जमिनीवरची शिवसेना कधी संपवता येणार नाही असा टोला ठाकरेंनी लगावला. भाजपने अनेक खेळी केल्या, मात्र सगळ्या खेळाला उत्तर देऊन जे काही यश शिवशक्तीने मिळवलं त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला टोला हाणला. उद्धव ठाकरेंनी मुंबईचा विकास न करता मुंबई महापालिकेची सत्ता विरोधकांची घरं तोडणे, विरोधकांची घरं उद्ध्वस्त करणे, कारवाया करणे यासाठी वापरली. मला आठवतं ज्यावेळी हे मुख्यमंत्री होते तेव्हा रोज मुंबई महापालिका आयुक्ताला फोन करून राणे का घर तोडो, राणे का घर तोडो, आणि म्हणूनच मी खास प्रतिक्रिया त्याला दिली जेणेकरून त्याला आठवणीत राहील असं नितेश राणे म्हणाले. वेळ पडली तर ठाणे महापालिकेमध्ये विरोधात बसू, एकत्र लढलोय, त्यामुळे योग्य ती वागणूक द्यावी असं वक्तव्य भाजप आमदार संजय केळकर यांनी दिलंय. जागा वाटपामध्ये सन्मानजनक वागणूक दिली नाही तर आता तेच झालं तर वेगळा मार्ग निवडू असंही म्हणाले. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका माझ्या पद्धतीनं नवीन आणि जुने शिवसैनिक सोबत घेऊन लढणार असं वक्तव्य शिवसेना उबाठा पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलंय. दरम्यान चंद्रकांत खैरेंचा आरोप कुणाकडे आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पराभवाची दुरुस्ती केली जाईल असा थेट इशारा जयकुमार गोरे यांनी दिला. पुण्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीकरता भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय. मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वबळावर लढण्याबाबत चर्चा झाली. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीकरता जत तालुक्यामध्ये भाजप विरोधात 5 पक्षांनी वज्रमूठ बांधलेली आहे. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एकत्रित येत आघाडीची घोषणा केली आहे. बातमी बीडमधून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणामध्ये अंबेजोगाई सत्र न्यायालयाकडून जमीन फसवणूक प्रकरणातील खटला पुनरुज्जीवित करण्यात आला. मालेगावच्या डोंगराळे इथल्या बालिका अत्याचार आणि खून प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान सोमवारपासून या खटल्याची सुनावणी होणार आहे. वाशिमच्या मंगळूर पीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांचं निलंबन करण्यात आलं. संत्रा बागेचं प्रलंबित अनुदान मागितल्यानं शेतकऱ्याला शिवीगाळ करत बुटानं मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे निलंबनाची कारवाई त्यांनी केली. नागपुरातील काही सुपारी व्यापाऱ्यांवर इन्कम टॅक्स विभागानं छापेमारी केली आहे. सडक्या सुपारीची तस्करी करणारे व्यापारी इन्कम टॅक्सच्या रडारवर आलेले आहेत. करचोरी प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. जालन्यातील धनगर समाजाचे आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दीपक बोऱ्हाडे यांनी मुंबईतील आझाद मैदानामध्ये उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय. यानंतर जालना शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून बोऱ्हाडेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हिंगोलीच्या ढवूळ गावामध्ये 2 तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय. दीपक बोऱ्हाडेंना अटक झाल्यानंतर तरुणांनी आक्रमक पवित्रा घेत बोऱ्हाडेंना सोडण्याची मागणी केली.